एकदले चॉईस नको लेशील बोल नाही कमिटी कसं बॅलन्स नसते 10,000 खर्च टॉस कोण जिंकणार टॉस कोण जिंकणार काय माहिती हे टॉस कोण जिंकणार सागर टॉस अरे म्हणजे काय तो सर्व आहे बिल्डिंग बॅट्समन कोण आहेत बॉल बॉल कोण नाही तसंच दिलाय राहुल आणि सायनाथ तो आधी खेळला नाही चालणार आजच्या दिवसातील सेकंड मेगा फायनल प्रकाश इलम टेसी संपर्क साधायचा तिकडे जाऊ नका लगेच या गोलंदाजी मार्कवर बादलला पाहू शकाल 2 षटकांचा सामना स्ट्राईक अँड फलंदाज आपण राहुल पवारला पाहू शकाल माप्या सवी राहुल हिलम हा फलंदाज पहिल्या चेंडू ते डॉट पाहतोय आपण बादल सवारीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आहे सेकंड सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय नागेवाडी संघाने मेगा फायनल मध्ये प्रवेश केला एक जबरदस्त टीम बांधणी प्रकाश भला आणि भालचंद्र यांचे यार्क पद्धतीचा हा चेंडू होता एक सिंगल धाव तर इथे कंप्लीट झाले दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय अवघी सिंगल धाव इथे अंकित केली झाली एका धावीच्या मदतीने आतापर्यंत धावफलकाचा विचार केला 2 षटकांचा सामना आहे 2 चेंडूंमध्ये 1 धाव धावफलकावरती आपण पाहू शकाल त्याच्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये तिसरा चेंडू यावेळेस मोठा फटका खेळायचा होता नुमेन्स लँड मध्ये चेंडू कोसळणार एक धाव तर कंप्लीट झाले दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय थोडीशी फटकी खराब पाहायला मिळेल 2 धावा रोखू शकत नाहीये 2 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 3 माप्यासाठी 3 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी 3 चेंडूंचा वाजवी खेळ संपुष्टात येतोय मॅडंटी पॉवरचं षटक नाहीये कारण 2 षटकांचा सामना आहे 38 सर्कलचं बंधन नसेल 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसून येतील यावेळेस बिगिट करायचं होतं फुलथ्रोमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता तीन चेंडू 3 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल 4 धावा धावफलकावरती यावेळेस अक्रॉस द लाईन खेळायचं होतं लॉंगर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला एक सिंगल धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न झालाय थोडीशी खराब पैकी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल आणि यावेळेस फलंदाज बाद होईल राहुल पेनल्टी दिलेतला कोणाचं नाही तुम्ही दुसऱ्यांदा टी शर्ट झाला ना कोण आउट कोण झाला राहुल
चला ड्रेस कोड बंधनकारक आहे. 2 धावांची पॅनल्टी असेल धामणी संघाला. संतोष फलंदाज एक महत्वाचा फलंदाज आहे. त्या 2 धावा भरून काढावे लागतील. शेवटचा 1 चेंडू शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर बादल. यावेळेस बिगिट केले चेंडूला. त्या 2 धावा तर भरून काढल्यात. 4 धावा आल्या असं समजा आणि धावफलकाचा विचार केला आतापर्यंत. एका षटकाच्या अंती धावफलकाचा विचार केला तर 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर दिनेशला पाहू शकाल. स्ट्राईक एंड फलंदाज साईनाथ. यावेळेस सूर्य एक फटका क्षेत्राच्या चेंडूपर्यंत पोहोचेल. 1 धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. 2 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस सूर्य एक चेंडूची फेक. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय दिनेशच्या माध्यमातून. डॉट डिलिव्हरी. यावेळेस साईनाथला मात्र चक्कवण्यात यश येते. षटकातील शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस देखील सूर्य एक चेंडूची फिक्स. स्लो ओव्हर डिलिव्हरीची इथे गोलंदाजी आपल्याला दिनेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॅटचा चेंडूचा चांगला संपर्क होत नाहीये. पहिल्या चेंडूवरती चांगला फटका होता. 2 धावा त्या चेंडूवरती कन्वर्ट करण्यात आल्या. त्यानंतर चांगली कमबॅकिंग गोलंदाजी दिनेश वाघ याच्या माध्यमातून. खरवई संघ थोडस सकाळी उशिराने अपेक्षित इथे मात्र झाला, कारण लांबवरचा प्रवास करून तो देखील इथपर्यंत पोहोचला होता पहिल्या सामन्यासाठी. यावेळेस सूर्य एक फटका क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत, परंतु खराब क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 1 धाव. दुसरी धाव देखील सक्सेसफुल. यावेळेस तिसरी धाव देखील सक्सेसफुल. तीन धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 16 धावा. षटकात शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि त्यामध्ये कमबॅकिंग गोलंदाजी करणं गरजेचं असेल. इथे सिंगल धाव होते, तिथे मात्र 3 धावा फुकटच्या खर्च करतोय खरवई संघ. षटकात शेवटचे 2 चेंडू. स्ट्राईक इनला मात्र आता इट इज अ वाईड बॉल. एक अवांतर धाव देखील त्यामध्ये ऍड केली जाईल. धावफलकाचा विचार केला तर 17 या अंकावरती आपण पाहू शकाल. संतोष स्ट्राईक एंड फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 2 चेंडू फेस करत असताना कशा प्रकारे फलंदाजी असेल या 2 चेंडूवरती. यावेळेस मोठा फटका केलायचा होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि सूर्य एक जाईल फलंदाज बाद. चला स्पीडअप घ्या. शेवटची मेगा फायनल मैदानच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, त्यासाठी स्पीडअप घ्यायचा आहे. शेवटचा चेंडू. गोलंदाजी मार्कवर दिनेश आणि स्ट्राईक एंडला राकेश. एक डावखोरा फलंदाज. पाहूया शेवटचा चेंडू कशा प्रकारे फेस करेल. यावेळेस चांगला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचेल. 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय.
खराब फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धावा देखील सक्सेसफुल. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि तिसरी धाव देखील सक्सेसफुल. 3 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर जवळपास 19 धावा धावफलकावरती. उर्वरित धावफलकाचा विचार केला तर 20 धावा -2 धावा पॅनल्टी अशा 18 धावा आणि विजयासाठी येणारे 12 चेंडू 19 धावसंख्येची गरज असेल. त्याला पण मग थोडा घटना 2000 तुला 22 नाही घ्यायचा नंबर 7000 आहे ना दुसरा. त्याच्यानंतर कोण आहे? त्याच्यानंतर यातला जिंकेल तो आणि नागेवाले. याला आता पेनल्टी लावली पुढची आला मग सागर वैरे नाही कोणाला मग दुसऱ्याला टी-शर्ट घालेल तो. टी-शर्ट नाही घाल गंदा. त्याला जास्त वेळ घेऊ नका, स्पीडअप घ्या. सुरेख फटका त्या ठिकाणी पाहायला मिळेल. निर्णय गलवा 1 बाउंस चौकार. गोलंदाजी मार्कवर जर विचार केला तर सायनातला आपण पाहू शकाल. सेमीफायनलचा थरार आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर आपण सायनातला पाहतोय. त्याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला जातो. 19 धावसंख्येचं टार्गेट आहे 12 चेंडूंमध्ये. आता 11 चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज आहे. 11 चेंडू 15 धावा इथे धावफलकावर विजयासाठी पाहिजेत. यावेळेला सूर्य एका फटका लॉंगर मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक सिंगल तर आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. यावेळेस खराब फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडस फंबल आपण पाहतोय आणि जवळपास तिसरी धाव देखील सक्सेसफुल होते. 2 धावांच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर 7 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल.
तिसरी पण सक्सेसफुल बोलला ना तुला काय असा झालाय तुमचा शेवटच्या क्षणाला आता कामाची आवड बघ यावेळेस फुलटॉस चेंडू होता नागेवाडी पहिली मॅच नाही सेमीफायनल आणि यावेळेस एक सिंगल धाव येईल डबल का डबल धावा डबल धाव आणि या 2 धावांच्या मध्ये धावफलकाचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल 10 धावसंख्येची गरज आहे यावेळेस एक फटका चेंडू लागते दिशा देण्याचं काम केलंय त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरीने देखील ह्या धावा पूर्ण होऊ शकतात त्यामुळे यावेळेस पुन्हा एकदा 2 धावा कन्वर्ट केल्या जातील 2 धावांच्या मदतीने 11 धावा शेवटचे 8 चेंडू 8 धावसंख्येची गरज 8 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे प्रति चेंडूचा विचार केला एकची सरासरी राखणं गरजेचं आहे चेंडू मागे चांगली गोलंदाजी होती साईनाथची परंतु बादलने मात्र नक्कीच ते गोलंदाजी पाहिली आणि तसे फटके देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाले दिनेशने देखील चांगली साथ दिली 8 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे यावेळेस रिव्हर्स अटेंड करायचं होतं डॉट डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळेल साईनाथच्या माध्यमातून कमबॅकिंग गोलंदाजी इथे पाहतोय 7 चेंडू 8 धावसंख्येची गरज आहे यावेळेस एक फटका फाईन लेग रिझन मध्ये अगदी फेकून दिले चेंडूला निर्णय गलबा स्वयंसेवक चौकार 1 बाउन्स चौकार विजयासाठी आतापर्यंत विचार केला तर 6 चेंडू आणि विजयासाठी 4 धावसंख्येची गरज 6 चेंडू 4 धावा जा स्वयंसेवक तिथे यावेळेस मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर 1 नंबरची जर्सी प्रदान करून आलेला हा राहुल हिलम सलामीचा फलंदाज होता आता मात्र ऑलराऊंडरच्या भूमिकेत गोलंदाजीसाठी सध्या सज्ज झालाय आणि त्याच दरम्यान येणारे 6 चेंडू 4 धावसंख्येची गरज आहे स्ट्राईक एंडला आपण बादलला पाहू शकाल यावेळेस एक फटका 1 धाव तर कंप्लीट झाले दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय 2 धावा सक्सेसफुल या 2 धावांच्या मदतीने आतापर्यंत विचार केला धावफलकाचा तर जाऊन पोहोचेल ते जवळपास 17 या अंकावरती 5 चेंडू 2 धावसंख्येची गरज आहे यावेळेस एक फटका 1 सिंगल तर इथे येईल आणि एका धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल अवघ्या एका धावेची गरज असेल 4 चेंडू 1 धावसंख्येची गरज आहे यावेळेस सुरेख फटका 1 सिंगल कंप्लीट केली जाते आणि मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचतोय तो खरबाई संघ चला सेकंड करून घ्या आणि कर्णधार इथे पाठवायचं आहे लगेच जो पहिले आना चौथ्याला आपण लागेल आधी नाव टाक ना पेनत ना बरं नाव टाकले हो ना तुझी शाही का ना तेव्हा टाक त्याच्यावर